शिस्त, स्वच्छता आणि यशाचे मित्र. श्रेयस नावाचा एक लहान मुलगा होता. तो खूप हुशार होता, पण त्याला शिस्त अजिबात आवडत नव्हती. त्याची खोली नेहमी अस्ताव्यस्त असे आणि त्याला अभ्यास करायलाही कंटाळा येई. शाळेतही त्याची हीच सवय होती. त्याचे दप्तर नेहमी विखुरलेले असे आणि गृहपाठ करायला तो विसरून जाई. त्यामुळे त्याची शिक्षिका रेणुकाबाई नेहमी त्याला समजावून सांगायच्या. एक दिवस रेणुकाबाईंनी वर्गात एक गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले की शिस्त, स्वच्छता आणि अभ्यास हे यशाचे 3 मित्र आहेत. जे त्यांची साथ देतात ते नेहमी आनंदी आणि यशस्वी होतात. रेणुकाबाईंनी पुढे सांगितले, आणि या 3 मित्रांना मदत करणारा चौथा मित्र म्हणजे आईवडिलांचा आदर. जो आपल्या आईवडिलांचा आदर करतो तो नेहमी योग्य मार्गावर चालतो. श्रेयसला रेणुकाबाईंचे बोलणे खूप आवडले. घरी गेल्यावर त्याने लगेच आपली खोली स्वच्छ करायला सुरुवात केली. त्याने खेळणी व्यवस्थित ठेवली आणि पुस्तके कपाटात लावली. नंतर तो शांतपणे अभ्यासाला बसला. त्याने आपला गृहपाठ पूर्ण केला आणि पुढच्या दिवसाची तयारीही केली. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. रात्री जेवण झाल्यावर त्याने आपल्या आईवडिलांना मदत केली. त्याने जेवणाची ताटे उचलली आणि स्वयंपाकघरात नेली. आईवडिलांनी त्याला पाहून खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी शाळेत श्रेयसने आपला गृहपाठ वेळेवर पूर्ण केला होता आणि त्याचे दप्तरही स्वच्छ होते. रेणुकाबाईंनी त्याला पाहिले आणि त्या खूप खुश झाल्या. श्रेयसला आता शिस्त, स्वच्छता आणि अभ्यासाचे महत्त्व समजले होते. तो रोज हे सर्व नियम पाळू लागला. तो आता एक आदर्श विद्यार्थी बनला होता. शिस्त, स्वच्छता, अभ्यास आणि आईवडिलांचा आदर या 4 मित्रांमुळे त्याचे जीवन खूप सुंदर झाले होते.